तर बातमी अहिल्यानगरमधून आहे। शिवसेना नगरसेवकांनी हाती झाडू घेत स्वच्छता मोहीम राबवली। शहरातली अस्वच्छता दूर करण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरली। शहरातल्या प्रत्येक प्रभागात अशीच मोहीम राबवणार असल्याचं अहिल्यानगरमधल्या शिवसेना नगरसेवकांनी म्हटलं। काही ज्या इथल्या तर अडचणी होत्या, इथं ज्या शाळा आहेत, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल, रुपीबाई बोरा, सविता रमेश फिरोदिया, या ठिकाणी जे मुलं जातात लहान लहान, त्यांना दुर्गंधीचा वास येत होता। ते सगळं इथून 2 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रशासकीय काळात सगळी घाण झाली होती, ती आम्ही आता साफ करतोय। चालू आहे मोहीम आमची। आम्ही यापूर्वी होतो, आम्ही नगरसेवक असताना आता जोरदार परत सुरू केलेलं आहे। जे जे प्रॉब्लेम आहेत वार्डातले ते एक एक गल्ली व्हायचं आम्ही आता घेणार आहेत पूर्ण वार्डामध्ये। जुन्या महानगरपालिकेच्या तिथं एक गोडाऊन आहे जे महानगरपालिकेच्या अखत्यारीत आहे। त्याच्या बाजूला असलेली अस्वच्छता, तिथं असलेली मुतारी, त्याच्याने लोकांना जाणाऱ्या येणाऱ्यांना एवढा त्रास होत होता। त्याच्यामुळे आता त्या सगळ्या गाड्या हलवायला सांगितल्या प्रशासनाला आणि त्याच्यानंतर स्वच्छता करून ते रस्ता धुवायला सांगितला। अत्यंत दुर्गंधी या ठिकाणी झालेली होती। तर इथून पुढच्याही काळात असे स्वच्छता मोहीम रोज राबवणं अत्यंत गरजेचं आहे। आणि प्रभाग क्रमांक 12 मध्ये ज्या नागरिकांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे, शिवसेनेला या ठिकाणी निवडून दिलेलं आहे, तर आमचे 4ही नगरसेवक आम्ही रोडवर उतरून लोकांची कामं, लोकांच्या समस्या, उद्या देखील आम्ही आयुक्तांना सांगितलेलं आहे की आमच्या प्रभागामध्ये तुम्ही स्वच्छता अभियान घ्या